नमस्कार विद्यार्थी मित्र, आपले 10th स्टँडर्डच्या मध्ये काही दिवस पिरियड बंद होते, त्याच्यावर आपण डिस्कस केले भरपूर. 4 चॅप्टर झालेत आपले, अल्जेब्राचे 2, जॉमेट्रीचे 2. आता पुन्हा 2 चॅप्टर आपण फर्स्ट पेपरकडे वळूया. त्यातला 3rd चॅप्टर आपण बघू, अर्थमॅटिक प्रोग्रेशन. 8 मार्काला एक्झाम मध्ये विचारला जातो, 8 मार्क. आणि 11th स्टँडर्डला हा पुन्हा चॅप्टर आहे, पुढे लक्षात घ्या. अर्थमॅटिक प्रोग्रेशन, त्याला शॉर्टकट मध्ये एपी म्हणलं जातं. अर्थमॅटिक प्रोग्रेशन, एपी. मग अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय बघण्या अगोदर आपण काही टर्म्स बघू. सिक्वेन्स म्हणजे आपल्याला क्रमिका, क्रमाने येणाऱ्या. फॉर एक्झाम्पल बघू, सिक्वेन्स कशामध्ये आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा नॅचरल नंबरची सिक्वेन्स आहे. आपल्या लक्षात घ्यायला आपण एन ने डिनोट केलं होतं, आठवत असेल तुला. नॅचरल नंबरची सिक्वेन्स आहे, इन्फानाइट आहे, अनंत आहे. पण 10 पर्यंत म्हणलं असं सुद्धा ही सुद्धा सिक्वेन्सच झाली, लक्षात घ्या. ती फायनाइट होईल आणि यांच्यामध्ये विशिष्ट क्रम आहे. कशी येईल असं नाही 1 4 9 3 6 5 2 3 10 हे नंबर मांडलेत, पण ह्याला सिक्वेन्स म्हणता येत नाही, कारण याच्यामध्ये विशिष्ट ऑर्डर नाही किंवा डेफिनेट ऑर्डर नाही याच्यामध्ये. पण याला सिक्वेन्स म्हणता येणार नाही. ज्याच्यामध्ये डेफिनेट काहीतरी ऑर्डर आहे, काही रिलेशन आहे, अशाला आपण म्हणतो. इथं बघा, प्रत्येक कॉन्जुगेटिव्ह टर्म मधला फरक कितीचा आहे? 1चा आहे. लगतच्या प्रत्येक संख्येमधला फरक 2तून 1 गेले, 1 3 गेले, 1 4तून 3 गेले, 1 राहतो 5. अशा सिक्वेन्स असतात ज्याच्यामध्ये काहीतरी ऑर्डर आहे, डेफिनेट ऑर्डर. याला याच्यात डेफिनेट ऑर्डर नाही, नंबर आहेत ते. याला सिक्वेन्स म्हणता येणार नाही. विशिष्ट क्रमाने येणाऱ्या संख्यांना आपण काय म्हणतो? सिक्वेन्स म्हणतो. करेक्ट. अजून एखादी आपण बघितली 1 5 9 13 याच्यात सुद्धा विशिष्ट क्रम आहे. 5तून 1 गेला 4 राहते, 9तून 5 गेले किती राहतात? 4. 13तून 9 गेले 4. यांच्यातला डिफरन्स 4चा. पुढची किती येईल तुमच्या लक्षात येईल? 13च्या पुढची 4 ऍड करू शकता. 9 4 13, 13 4 17, 17 4 21. अशा पद्धतीची जी ऑर्डर असते, मग आपण त्याला A1 A2 A2 A3 असं सुद्धा डिनोट करतो. त्यातली टर्म नंबरची आपण संख्या म्हणतो. करेक्ट. किंवा F1 फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, F ने सुद्धा डिनोट केलं जातं. म्हणून सिक्वेन्स म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे, अ सेट ऑफ नंबर वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन डेफिनेट ऑर्डर लाईक द नॅचरल नंबर्स इज कॉल्ड सिक्वेन्स. त्याला आपण सिक्वेन्स म्हणतो. ते डेफिनेट ऑर्डर असली पाहिजे काहीतरी त्याच्यात, लक्षात घ्या, तरच आपण त्याला सिक्वेन्स म्हणू शकतो. करेक्ट. अशा पद्धतीच्या सिक्वेन्स आपण बघू शकतो. एक एक्झाम्पल, 2 एक्झाम्पल घेतले आपण. अजून एक बघू शकतो की 2 4 6 8 अशा सुद्धा इव्हन नंबर आहे. फरक त्यांचा 2चा आहे. फरकच असावा असं काही नाही, दुसरी सुद्धा पद्धती असू शकतात बघा सिक्वेन्स मध्ये, की त्याच्यामध्ये विशिष्ट ऑर्डर असली पाहिजे. कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स मध्ये असं काहीतरी फरक, एक ऑर्डर असणार, याला मानता येणार नाही. तुमच्या काही ऑर्डर नाही, फायनाइट असं काहीच नाही याच्यामध्ये. तुम्ही किंवा असं 3 6 9 10 12 50 मल्टिपल ऑफ 3 म्हणता येईल. 3च्या पण विशिष्ट ऑर्डर आहे आणि त्याच्यामध्ये डिफरन्स कितीच आहे ते तुम्ही बघू शकता. करेक्ट. अशा पद्धतीने 1/2 1/3 1/4 अशा सुद्धा आपण म्हणू शकतो. 1/5 1/6 1/7 1/8 अशी सुद्धा चालते, लक्षात घ्या. विशिष्ट ऑर्डर असू शकतात. किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता 1 4 9 त्याच्यानंतर 16 25 36 इट इज ऑल्सो सिक्वेन्स. इथं डिफरन्स येत नाही, पण विशिष्ट प्रकार तुमच्या लागतात की प्रत्येक नॅचरल नंबरचा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25 36 49
डिफरन्स जेव्हा असं नाही, पण इथं विशिष्ट ऑर्डर आहे, लक्षात घ्या. फायनाइट ऑर्डर आहे, इथं वर्ग व्हायला पुढचं नक्कीच आपल्याला माहिती आहे. 64, 81, 100 अशा याला सुद्धा सिक्वेन्स म्हणता येते, लक्षात घ्या. डिफरन्सच असा काही माहित नाही. पुढच्या टर्म मध्ये ही सिक्वेन्स झाली, विशिष्ट ऑर्डर असणं गरजेचं, त्याला काय म्हणायचं, सिक्वेन्स. करेक्ट. आता आपण अशा सिक्वेन्सला ज्याच्यामध्ये अशा विशिष्ट प्रकारच्या सिक्वेन्सला आपल्याला प्रोग्रेशन म्हणतो. आपण काय म्हणतो त्याला, प्रोग्रेशन. प्रोग्रेशन म्हणजे काय, नीट बघा. प्रोग्रेशन, a progression is a special type of sequence. अर्थमॅटिक नंतर येऊ त्या शब्दाकडे, आता त्या ह्या शब्दाकडे. प्रोग्रेशन म्हणजे काय, a progression is a special type of sequence. कशी स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्सच आहे, in which the relation between two consecutive terms is same. लक्षात घ्या. प्रोग्रेशन म्हणजे काय, स्पेशल टाइपची एक सिक्वेन्स आहे, त्याच्यात दोन लगतच्या संख्येमध्ये काय असतं, रिलेशनशिप असते. कॉन्जुगेट टर्म मध्ये काय असते, रिलेशनशिप असते. लक्षात घ्या. आता जो उदाहरण मी घेतलं 1 4 9 9 16 25 अशा काही टर्म्स आहेत, त्याच्या स्पेशल टाइप असतात. लक्षात घ्या. त्यांच्यामध्ये काही रिलेशन आहे, त्या दोन टर्म्स मध्ये स्पेशल टाइपचं रिलेशन असतात. अशा टाइपच्या सिक्वेन्सला आपण काय म्हणणार आहे, प्रोग्रेशन म्हणणार आहे. लक्षात घ्या. खूप एक्झाम्पल आहेत असे. प्रोग्रेशन, प्रोग्रेशन म्हणजे काय, सिक्वेन्स. स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स. प्रोग्रेशन म्हणजे काय, स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स in which the relationship between any two consecutive terms is same. लगतच्या दोन संख्येमध्ये काहीतरी रिलेशनशिप असतं, अशा पद्धतीचे. एक्झाम्पल 2 4 6 8 10 डॅश डॅश. मग इथं बघा तुम्ही, ह्या टर्म मध्ये ह्या टर्म मध्ये फरक किती, 2चा. ह्या टर्म मध्ये ह्या टर्म मध्ये किती फरक आहे, 2चा. ह्या टर्म मध्ये ह्या टर्म मध्ये फरक कितीचा आहे, 2चा. अशा विशिष्ट प्रकारच्या टर्म्स मध्ये आपल्याला काय म्हणता येईल, काय रिलेशनशिप आहे यांच्यात, काय रिलेशन. अशा पद्धतीच्या सिक्वेन्सला आपण, स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स इज कॉल्ड प्रोग्रेशन. सिक्वेन्स म्हणजेच प्रोग्रेशन, पण स्पेशल टाइपची, त्यात काहीतरी रिलेशन असणार आहे. आपण सिक्वेन्स भरपूर बघितल्या, पण त्या कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लगतच्या सिक्वेन्स नंबर मध्ये काहीतरी रिलेशन असलं पाहिजे, आणि ते सेम असलं पाहिजे. रिलेशन तर सगळ्यात आहे, पण ते सेम असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीच्या सिक्वेन्सचा आपण विचार करणार आहेत. अशा प्रोग्रेशनचे 3 प्रकार आहेत. अशा प्रोग्रेशनचे, प्रोग्रेशन म्हणजे स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स. सिक्वेन्सला दुसरा शब्द काय वापरला, प्रोग्रेशन. स्पेशल टाइप्स ऑफ सिक्वेन्स आहे ज्या दोन कॉन्जुगेटिव्ह टर्म मध्ये काहीतरी, त्यांच्या दोन टर्मच्या मध्ये काहीतरी रिलेशन असलं पाहिजे, आणि ते सेम असणं गरजेचं आहे. त्याला आपण प्रोग्रेशन म्हणणार. प्रोग्रेशनचे 3 प्रकार आहेत, लक्षात घ्या. ह्या वर्षी अभ्यासाला 1 आहे आणि 11th स्टँडर्डला 2 आहेत तुमच्या स्टडी करण्यासाठी. तर पहिला आहे आपल्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे सिक्वेन्स, स्पेशल टाइप्स ऑफ. दुसरा आहे हार्मोनिक प्रोग्रेशन, आणि तिसरा आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. हे दोन्ही तुमच्या अभ्यासाला माहिती आहे 11th स्टँडर्ड. हे फक्त आता तुम्हाला एपीए, अर्थमॅटिक प्रोग्रेशन, स्पेशल टाइप्स ऑफ सिक्वेन्स आहे. त्यात काय असतं, याच्यात वेगळं, याच्यातलं वेगळं, तिन्हीचे प्रकार वेगळे. यांचं रिलेशन वेगळं आहे कॉन्जुगेटिव्ह टर्म मधलं, यांच्यातलं कॉन्जुगेटिव्ह टर्म मधलं रिलेशन वेगळं आहे, यांच्यातलं कॉन्जुगेटिव्ह टर्म मधलं रिलेशन वेगळे. लक्षात घ्या. त्यात आपण 3 प्रकार आहेत प्रोग्रेशन मधले. त्यातला आज आपण पहिला प्रकार बघणार आहे, अर्थमॅटिक प्रोग्रेशन, एपी. हा चॅप्टरला आपण आता सुरू करणार आहे. 2 गोष्टी कळाल्या. सिक्वेन्स म्हणजे काय, काहीतरी विशिष्ट ऑर्डर असते, डेफिनेट ऑर्डर असली पाहिजे, त्यामध्ये कोणत्याही संख्या मांडल्या म्हणजे सिक्वेन्स होणार नाही. एक्झाम्पल दिलं, नॅचरल नंबरचा सेट, होल नंबरचा सेट, इव्हन नंबरचा सेट किंवा स्क्वेअर बघितले. त्याच्यानंतर प्रोग्रेशन म्हणजे काय, स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स ज्या 2 कॉन्जुगेटिव्ह टर्म्स असतात त्याच्यामध्ये काहीतरी सेम डिफरन्स असतो. अशा वेळेला आपण काय म्हणलं, प्रोग्रेशन. प्रोग्रेशनचे किती टाइप, 3.
एक एपी, एचपी आणि जीपी दोन तुमच्या अभ्यासाला नाही 11 स्टँडर्डला. आज आपल्याला एपी अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय बघायचं बघू. ही सुद्धा काय आहे, अर्थमॅटिक प्रोग्रेशन सुद्धा काय आहे, सिक्वेन्सच आहे, लक्षात घ्या. अर्थमॅटिक प्रोग्रेशन सुद्धा काय आहे, एक सिक्वेन्सच आहे, लक्षात घ्या. स्पेशल टाइप्स ऑफ सिक्वेन्स आहे. आपण उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला कळलं जास्त. अगोदर एक्झाम्पल बघू की मग त्याचं डेफिनेशन घेऊ. की फॉर एक्झाम्पल मी घेतलं 5 12 19 26 डॅश. आता याला टर्म 1 म्हणायचं. ही टर्म ह्या सिक्वेन्स मधली ही टर्म नंबर 1, टर्म नंबर 2, टर्म नंबर 3, टर्म नंबर 4 अँड सो ऑन इन्फिनिट आहे. कॉन्जुगेटिव्ह टर्म्स कोण आहे, T1 ची कॉन्जुगेटिव्ह, T2 ची कॉन्जुगेटिव्ह 19. आता यांच्यातला डिफरन्स बघायचा. D इक्वल टू 12 मायनस 5 इक्वल टू किती येतो बघा. 12 मायनस 5 किती होईल, 7. ऑल्सो दुसरा घेऊ आपण T3 मायनस, याला म्हणतात आपल्याला T3 मायनस T2 इक्वल टू 19 मायनस 12 इक्वल टू किती येईल, 7. D इक्वल टू T4 मायनस T3, पुढच्या संख्येतून मागची संख्या मायनस करायची. टर्म 4 मधून टर्म 3 मायनस करायची आणि 26 मायनस 19 इक्वल टू 3. आणि मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे विशिष्ट यांच्यामध्ये काय सेम आहे, काय रिलेशनशिप, की यांच्यातला डिफरन्स सेम आहे. कॉन्जुगेटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स सेम आहे. की T2 मधून T1 वजा केली तर 7च येईल, T3 मधून T2 मायनस केले तर 7 कॉन्स्टंट येईल. लक्षात करा, याला म्हणायचं कॉमन डिफरन्स. मग डिफरन्स बिटवीन टू नंबर्स, टू कॉन्जुगेटिव्ह नंबर्स. लक्षात घ्या कसे नंबर पाहिजे, टू कॉन्जुगेटिव्ह नंबर इज सेम. कॉन्जुगेटिव्ह लगतच्या संख्येतला डिफरन्स सेम जर आला तर अशा सिक्वेन्सला अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणायचं. जर सेम नाही आला डिफरन्स तर त्याला देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज an AP अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे स्पेशल टाइप्स ऑफ सिक्वेन्स ज्याच्यामध्ये कॉन्जुगेटिव्ह टर्म्स मध्ये त्यांचा डिफरन्स असं कसा आला पाहिजे, सेम आहे. तर लक्षात घ्या काहीतरी रिलेशन असलं पाहिजे. इथं काय रिलेशन यायलंय, T2 मायनस T1 केलं तरी डिफरन्स 7 यायलाय, T3 मायनस T2 केलं तर डिफरन्स 7 यायलाय, T4 मधून T3 मायनस केलं तर 7. म्हणजे यांच्यात रिलेशन तयार होते. काय, यांच्यातला डिफरन्स कॉन्जुगेटिव्ह टर्म डिफरन्स कसा आहे, सेम यायलाय, करेक्ट, किंवा तो कॉन्स्टंट यायलाय, स्थिर यायलाय. कि डिफरन्स बिटवीन टू कॉन्जुगेटिव्ह नंबर इज सेम और कॉन्स्टंट, काही म्हणा, और कॉन्स्टंट, स्थिर यायला, एकच यायला असं म्हणलं तरी चालतंय. आणि असं जेव्हा येत असेल तर त्या सिक्वेन्सला काय म्हणायचं, अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणायचं. लक्षात येईल का, त्याला काय म्हणायचं, अर्थमॅटिक प्रोग्रेशन. मग त्याची डेफिनेशन दिली, इन अ सिक्वेन्स इफ डिफरन्स, बघा ह्या T1 T4 T5 T6 अशा nth टर्म आहेत. अशा किती nth टर्म, Tn. त्याच्या पुढचं लिहायचं झाले आपले किती होईल, Tn च्या पुढची जर लिहायची असेल तर Tn प्लस 1, त्याच्या पुढची काय होईल, Tn प्लस 2, करेक्ट. T1 T2 टर्म नंबर 1 किती 5, टर्म नंबर 2 किती 12, टर्म नंबर 3 किती 90, टर्म नंबर 4 किती 26, T5 T6 T7 Tn च्या पुढे काय असेल, मग जर असेल तर n+1 n+2 n+3 अशा किती लिहायचं. ह्या म्हणून याची डेफिनेशन काय होईल, ह्या दोन लगतच्या संख्येमधला जर डिफरन्स सेम असेल म्हणजे आपल्याला असले आता if in sequence Tn+1 minus Tn is a constant, then this sequence is called AP. अशीच व्याख्या करता येईल आपल्याला की कॉन्जुगेटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स जर स्थिर असेल, सेम असेल, in and sequence if difference Tn+1 minus Tn is constant,
then the sequence is called an arithmetic progression. n plus 1 कळाले, पुढच्या टर्म्स आहेत त्या लक्षात घ्या. जर असे असतील तर आपण त्याला एपी म्हणायचं. जर डिफरन्स कॉन्स्टंट नाही आला तर काय, डिफरन्स जर कॉन्स्टंट नाही आला तर त्याला एपी म्हणता येणार नाही. आपला अभ्यास फक्त एपी पर्यंतच मर्यादित आहे, लक्षात घ्या. सिक्वेन्स म्हणजे काय सांगितलं, विशिष्ट ऑर्डर असली पाहिजे. डेफिनेट ऑर्डर असेल तर कोणते रिलेशनच येत नसेल त्याला म्हणता येणार नाही. आणि प्रोग्रेशनचा पहिला भाग बघितला आपण. एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला अजून जास्त कळलं, लक्षात घ्या. आपण एक्सरसाइज कडे सोडूया म्हणजे तुम्हाला अजून जास्त कळलं एपी म्हणजे. त्यावेळेस मी अजून तुम्हाला सांगतो. ओके, प्रॅक्टिस सेट बघूत आपण. प्रॅक्टिस सेट खूप सिंपल प्रॅक्टिस सेट आहे. पहिले चॅप्टर आहे, सोपं आहे, लक्ष द्या, नीट समजून घ्या. मागं पुढं होऊ नका, दररोजचा अभ्यास दररोज करा. 10वीच्या विद्यार्थ्यांनी पहिले लॉकडाऊन मध्ये खूप चांगला अभ्यास केला, पण थोडंसं लूज पडल्यासारखं वाटतंय. होमवर्क टाकणं गरजेचं आहे. भले मी तो बघण्यासाठी की मला कळतं की हे विद्यार्थी बघायला मी दररोज सांगतोय, पण पालक लक्ष देत नाही, विद्यार्थी करत नाही. जाऊ द्या म्हणते, योग्य नाही. अभ्यास करा, फायदा आहे. प्रॅक्टिस सेट आपण बघू. प्रॅक्टिस सेट, प्रॅक्टिस सेट 3.1 खूप सिंपल आहे. 2 मार्काला 1 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. पहिला क्वेश्चन रीड करतो मी. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी. पुन्हा एकदा रीड करतो, टेक्स्ट बुक जवळ राहू द्या म्हणजे तुम्हाला जास्त कळेल. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी. इफ आर एपी फाइंड कॉमन डिफरन्स. फाइंड कॉमन डिफरन्स. जर ती एपी असेल तर त्याचा पहिला तरी प्रॉब्लेम बघू आपण. 2 4 6 8 डॅश डॅश डॅश. आता आपण म्हणू शकतो की T2 मायनस पहिला आपण D इक्वल टू T2 मायनस T1 इक्वल टू 4 मायनस 2 इक्वल टू 2. D इक्वल टू T3 मायनस T1 T3 मायनस पुढची घ्यायची T2 इक्वल टू 6 मायनस 4 इक्वल टू 3 कमीत कमी घ्या. D इक्वल T4 मायनस T3 8 minus 6 equal to 2. Difference is constant. Difference is constant. Consecutive नहीं तो difference क्या है? D constant है. Therefore given sequence is an AP. आणि कॉमन डिफरन्स कोण आहे? D ने डिनोट केला जातो. कॉमन डिफरन्स कोणी डिनोट केला जातो? कॉमन डिफरन्स विचारला तुम्हाला. फाइंड द कॉमन डिफरन्स इक्वल टू 2. असे 2 मार्काला येऊ शकतो की एपी आहे. सिक्वेन्स विशिष्ट प्रकारची सिक्वेन्स आहे, स्पेशल टाइप्स ऑफ सिक्वेन्स आहे, त्याला आपण प्रोग्रेशन म्हणतो. त्यातले आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, त्यांच्या लगतच्या क्रमागत संख्येमध्ये त्यांचा डिफरन्स जर कॉन्स्टंट आला, पुढच्या संख्येतून मागची संख्या वजा केल्यानंतर डिफरन्स जर सगळ्यात कॉन्स्टंट आला तर ती एपी आहे, अन्यथा एपी नाही. मग ते मग ती एपी झाली म्हणजे त्याला जो डिफरन्स आहे त्यालाच काय म्हणलं जातं? कॉमन डिफरन्स. दुसरं एक एक्झाम्पल घेऊन बघू आपण, तुम्हाला समजून देतो. 2 5/2 3 7/3 करेक्ट. 2 5/2 3 7/3. पुन्हा इथं असं द्यायचं D इक्वल टू टर्म नंबर 1, टर्म नंबर 2, टर्म नंबर 3, टर्म नंबर 4 and so on. Infinite. लास्ट टर्म Tn आपण म्हणू शकतो D इक्वल टू T2 मायनस T1 5/2 मायनस 2. तुझ्या खाली पुन्हा म्हणजे 1 आहे, छेद समान करा. किती होईल? 5 मायनस 4 अपॉन 2 इक्वल टू 1/2. अगेन D इक्वल टू T3 मायनस T2 3 मायनस 5/2. मग किती होईल? छेद समान. 3 दोन्ही 6 मायनस 2 म्हणजे 1/2. D इक्वल टू 7/3 मायनस किंवा T4 मायनस T3 इक्वल टू 7/3 मायनस 3 इक्वल टू 7/3 मायनस 3 किती होईल बघा? 7 आणि 3 9 अपॉन 3
आणि मग तो येतो -2/3. लक्षात घ्या क्रमांक नीट आहेत का? 2, 5/2, 3, 7/3. 7/3 मधून 3 मायनस केले, 7 1 7, 3 3 9, 7तून 9 जात नाही, 9तून -2 होते. याला म्हणता येत नाही डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट किंवा सेम असं म्हणलं चालतं. डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट और नॉट सेम. देअरफॉर गिवन सिक्वेन्स, ही सिक्वेन्स आहे, गिवन सिक्वेन्स ही सिक्वेन्स आहे, पण ती एपी होणार नाही. लक्षात घ्या, इज नॉट एपी, इज नॉट एपी. आणि त्याच्यामुळे कॉमन डिफरन्स यायचा प्रश्नच येत नाही. ती एपीच नाही. एपी कशाला म्हणायचं? पुढची संख्या आणि मागच्या संख्येमधला प्रत्येक कॉन्जुगेटिव्ह टर्म मधला डिफरन्स जर सेम येत असत तर अशा सिक्वेन्सला, स्पेशल टाइप्स ऑफ सिक्वेन्सला काय म्हणायचं? एपी. लक्षात घ्या. एपी म्हणजे काय? नीट खूप सोपा चॅप्टर आहे, लक्ष द्या. प्रत्येक गोष्ट समजून घेतली पाहिजे, काहीच अवघड नाही. अजून एक एक्झाम्पल घेऊन बघू आपण, म्हणजे तुम्हाला कळलं. थर्ड नंबरचं बघू, बेसिक पक्क पाहिजे. त्यातला बघूत आपण थर्ड सिक्वेन्स दिली. गिवन सिक्वेन्स इज -10, -6, -2, 2 डॅश. लक्षात घ्या, याच्यातून ही वजा करायचीच नाही. T2 मायनस पुढच्यातून माग. एपी कधी पुढच्यातून मागच्या टर्म मायनस केली आणि यांच्यातला डिफरन्स जर स्थिर असला, कॉन्स्टंट असला, सेम असला तरच त्याला एपी म्हणायचं, अन्यथा ते एपी होणार नाही. मग इथं D = T2 मायनस P1 -6 मायनस इन ब्रॅकेट -10. -6 मधून -10 मायनस केलेत. लक्षात घ्या, पद्धत सोडायची नाही. इथे एक अंश टाकला तर खूप छान. -6 मधून -10 मायनस केलेत मी, हे वजा केलेत. -6 मधून -10 वजा केलेत. पण इथं होतं काय? मायनस मायनस प्लस, म्हणजे -6 + 10 = किती होईल? ते 4. करेक्ट. अजून दुसरं घ्या. D = T3 मायनस T2. तीच पद्धत, -2 मधून -6 काय करा? सबट्रॅक्ट करा. -2 मधून -6 काय करायला आपण? सबट्रॅक्ट करायला. पण होईल काय? याचे अपोजिट ऍड होत असते. सबट्रॅक्शन म्हणजे त्या अपोजिट संख्या ऍड करायची. -2 + 6 = 4. अजून एक घेऊन बघा. D = T4 मायनस, पुढे सुद्धा घेऊ शकतात तुम्ही. T4 मायनस T3, 2 मायनस -2, 2 + 2 4. मग काय म्हणता येईल? कॉन्जुगेटिव्ह डिफरन्स इज कॉन्स्टंट. Therefore, given sequence is an AP. करेक्ट. ती एपी आहे आणि म्हणून कॉमन डिफरन्स किती असेल? मागच्या नंतर नव्हती ती. कॉमन डिफरन्स = किती? 4. व्यवस्थित लिहा. 2 मार्कला एक्झाम मध्ये विचारला जातो. सिंपल आहे, छोटे छोटे प्रश्न आहेत, इंटरेस्टिंग आहे. करत चला, फायदा तुमचा आहे. दररोजचं काम दररोज केलं तर फायदा आहे. फक्त आपण समोरासमोर नाहीत, लक्षात घ्या. बाकी सगळं व्यवस्थित होते. फोर्थ नंबरचा अजून एक समजून सांगतो, म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. फोर्थ नंबरचं काय? 0.33 पुन्हा 0.333 डॅश. लक्षात घ्या. फोर्थ नंबर बघा, 0.33 आणि 0.33. पद्धत सोडायची नाही. करेक्ट. आता बघा, D = 0.33 मायनस T2 मायनस P1. 0.33 मायनस 0.3 आणि पुढे 0 किती लिहिलं तर काही फरक पडत नसतो. म्हणजेच किती येईल ते? 0. किती? 0. बघा, 33 मधून गेले तर किती राहील? 0.03. करेक्ट. 0.03 राहतील, 3 राहणार नाहीत.
नीट बघा 3 अशी 3 0. पुन्हा d इक्वल टू T3 मायनस T2 काय होईल बघा 0.3333 मायनस 0.33 केले पण शून्य करता येते मग ते काय होईल बघा 0.003. फरक लक्षात घ्या. आपल्याला पटकन वाटतंय बरोबर आहे. इथं बेसिक पहिले गोष्ट फार सिंपल आहे. आता दोघांमध्येच आला तर तिसरा बघायचा प्रश्न येत नाही. लक्षात घ्या पहिल्या दोघांमध्येच जर समान नाही आलं तर तिसरा बघायचीच गरज नाही. दिलेलं नाही. दोन्हीच्या हे दोन्ही सेम आहेत का डिफरन्स सेम आहेत का निश्चित नाही. तो 0.03 आहे आणि हा 0.003 याच्यात फरक आहे. खूप फरक आहे आणि म्हणून डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. therefore given sequence is not AP. बेसिक फक्त पाहिजे हेच सबट्रॅक्शन आपल्याला येत नाही का आपण पटकन 0.03 काहीतरी करतो सेम दाखवतो असं करता कामा नये. छोट्या गोष्टी नीट लक्षात घ्या. प्रॅक्टिसला भरपूर जणांनी केले पाहिजे. तुम्ही हे एक्सरसाइज सुद्धा तुम्ही कंप्लीट केली पाहिजे. मी जी घेतोय ती शक्यतो मनाने करा. नाही आलं तर तुम्ही बघू शकता. ओके आता थर्ड पर्यंत बघू. वर्ष 5 बघू आपण. 5 नंबरचा काय 0 -4 -8 -12 तीच पद्धत b इक्वल टू पुन्हा एकदा चेक करा 0 -4 -8 -12 डॅड आणि मग t2 -t1 -4 -0 -4 d equal to t3 -t2 -8 म्हणून -4 निगेटिव्ह 4 मायनस केले किती होते बघा -8 + 4 म्हणजेच -निगेटिव्ह 4 d equal to t4 -t3 equal to -12 -8 equal to -12 plus 8 equal to minus. Difference is constant. Therefore, given sequence is an AP. Therefore, common difference किती आहे? Therefore, common difference equal to minus negative. करेक्ट. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. तुम्हाला ते आले पाहिजे. लक्षात घ्या. अशा पद्धतीचे मी होमवर्कला देणार आहे. अजून एक बघू शेवटचं 7 नंबरचं एक बघू. बाकी पुढचे येतील तुम्हाला. 6 नंबरचं बघा. 6 नंबरचं काय -1/5 कॉमा -1/5 कॉमा -1/5 छान गणित आहे. हा एपी आहे नाही पद्धत सोडू नका. काय होईल तुमच्या लक्षात आला असं की d इक्वल टू t2 -t1 इक्वल टू -1/5 निगेटिव्ह 1/5 मधून निगेटिव्ह 1/5 मायनस करा म्हणजे निगेटिव्ह 1/5 प्लस 1/5 अपोजिट नंबर बेरीज कधी किती असते 0. d2 d अब दुसरं घ्या t3 -t2 काय झाले तेच येणार आहे निगेटिव्ह 1/5 म्हणजेच किती होईल -1/5 + 1/5 मग काय म्हणता येईल डिफरन्स इज कॉन्स्टंट. शून्य हा डिफरन्सच आहे पण तो कॉन्स्टंट यायला लक्षात घ्या. अशा त्याच संख्या रिपीट झाली ती एपी असते लक्षात घ्यायचं. आणि therefore given sequence is AP and common difference equal to 0. अजून एक लास्ट प्रॉब्लेम घेतो. एकच राहते तुम्ही तेवढं घरी करा कंप्लीट करा. ते फार सिंपल आहे. सहज तुमच्या लक्षात येईल. फक्त एक थोडंसं वेगळं आहे. 7 नंबरचं ते घेऊन टाकतो की 3 + √2 3 + 2 √2
3, 3 plus under root 3 plus 2 under root 2, 3 plus 3 under root 2. बघा पुन्हा एकदा 3, 3 plus under root 2, 3 plus 2 under root 2, 3 plus 3 under root 2. तुमच्या लक्षात आला 9th स्टँडर्ड मध्ये एक रॅशनल नंबर आहे, इरॅशनल नंबर यांची बेरीज काय असते, इरॅशनल नंबर असते. सर्ड चॅप्टर आठवत कामाला आला. इथं तुम्हाला काम नाही, यांची बेरीज होऊ शकत नाही. आपण प्रूव्ह केलं होतं की 3 plus under root 2 is an irrational number. आठवत असेल पण आपली पद्धत सोडू नका. d equal to t2 minus t1 काय मग ते 3 plus under root 2 minus 3 म्हणजे काय होईल ते 3 plus under root 2 minus 3 under root. करेक्ट. also दुसरा योग बघा d equal to t3 minus t2 आपल्याला काय करायचं t3 हा t याच्यातून हे मला करा काय होईल मग 3 plus 2 under root 2 minus 3 plus under root 2 माहित पाहिजे. सबट्रॅक्शन शिकलेलो आपण सर्डचं मग ते आपल्याला माहित पाहिजे. कामाला आलं की नाही बघा प्रत्येक वर्ग कामाचा असतो हे लक्षात घ्या. मग इक्वल टू 3 plus 2 under root 2 minus 3 minus under root 2 हे 3 कटली. 2 under root 2 मधून एक under root 2 गेले म्हणजे किती होईल under root 2 राहील. अजून एक करून बघा त्यातलं तिसरं बेसिक फक्त याच्यासाठी पाहिजे नसल तर अडचणी निर्माण होतात. आणि आल्सो तिसरं बघा आल्सो d equal to t3 minus t2 3 plus 3 under root 2 minus 3 plus 2 under root 2. करेक्ट. आपण शिकलो सबट्रॅक्शन करायचं सर्ड मध्ये. करेक्ट. आणि मग काय होईल 3 plus 3 under root 2 minus 3 minus 2 under root 2 मग हे 3 कटले. 3 under root 2 मधून 2 under root 2 गेले की under root 2 मग काय म्हणतात तुम्हाला डिफरन्स इज कॉन्स्टंट. therefore given sequence is an AP and therefore common difference किती common difference equal to या गोष्टी नीट लक्षात घ्या. शेवटचा आठवडा एक आहे तुम्ही करू शकता. खूप सिंपल आहे. 132 मध्ये येऊ शकतो. करेक्ट. एकच राहिले तुम्ही ते कंप्लीट करा. इथं क्वेश्चन नंबर 1 संपलेला आहे. ओके. क्वेश्चन नंबर 2 बघू आता. क्वेश्चन नंबर 2 पहिला कळाला आता कोणत्या सिक्वेन्सला एपी म्हणायचं कोणत्या सिक्वेन्सला एपी नाही. आपण बघितलं डिफरन्स जर कॉन्स्टंट आला कॉन्जुगेटिव्ह टर्म्स मधला लगतच्या क्रमवार टर्म्स मधला जर डिफरन्स कॉन्स्टंट आला तर एपी म्हणायचं आणि डिफरन्स कॉन्स्टंट आला तर एपी म्हणायचं नाही. इतका सिंपल 2 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2 काय बघा राइट अँड एपी whose first term is a. फर्स्ट टर्म a ने डिनोट करण्याची पद्धत आहे. t1 दिलं तरी चालतं a दिलं तर स्मॉल a and common difference small d ने डिनोट करतात in each of the following. a आणि d दिले. पहिला प्रॉब्लेम बघू. तुम्हाला ap तयार करायची उलट दिले. आता a फर्स्ट टर्म a means फर्स्ट टर्म and d दिलाय तुम्हाला 5 तर तुम्हाला ap फाइंड करायची. मग आता आपल्याला फर्स्ट टर्म म्हणजे t1 म्हणजेच काय t1 equal to a equal to 10. टर्म नंबर 2 काढायचा असेल तर कॉमन डिफरन्स ऍड करायचा t1 plus d. मग t1 किती 10 plus 5 equal to 15. t3 equal to t2 plus d करायचं म्हणजे t2 जी आली 15 plus किती कॉमन डिफरन्स 5 equal to 20. t4 equal to t3 plus d equal to किती आले 20 आणि कॉमन डिफरन्स किती 5 इक्वल टू किती 25. अशा तुम्ही कितीतरी करू शकता. आणि म्हणून गिवन एपी का रिक्वायर्ड एपी तुम्हाला एपी विचारलं एपी इज कोण होईल मग ए म्हणजे आपले फर्स्ट टर्म 10, 15, 20, 25 अशा कितीतरी 5-5चा फरक आहे. 25, 30, 35 कितीतरी इन्फानाइट आहे. आणि गिवन एपी किंवा रिक्वायर्ड एपी विचारले तुम्हाला राइट अँड एपी एपी कोण असेल ते इतकं सिंपल प्रॉब्लेम आहे. अजून एक बघूत आपण नंबर 2 ए दिलाय तुम्हाला -3 आणि बी किती दिलाय 0.
कळाला सांगतो मला T1 equal to A means first term minus 3 T2 equal to T1 plus D म्हणजे minus 3 plus 0 equal to minus 3 T3 equal to T2 plus D minus 3 plus 0 equal to minus 3 therefore AP is काय मग minus 3 and so on infinite किती येत होते जेव्हा डिफरन्स कॉमन डिफरन्स D means कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट असतो तेव्हा AP तीच टर्म रिपीट होत असते लक्षात घ्या फोर्थ नंबर बघू थर्ड नंबरचा A equal to -7 इकडे घेऊ वाटल्यास थर्ड नंबरचा बघू आपण काय A equal to -7 and D equal to half काय अवघड काहीच अवघड नाही इच्छाशक्ती नसणं ही अवघड गोष्ट आहे बळत बघायचं पालक रागवायले म्हणून बघत बघायचं होमवर्क डिलीट करून टाकायचा असे बरेच कारण आहेत पालकांना करेक्ट सांगा समजत आहे का बघा मी तुम्हाला विनंती करतो विद्यार्थ्यांना की आपलं ऑनलाईन वेगळं आहे 10 मिनिटाचं 7 मिनिट तळमळी शिकवितो फक्त तुम्ही आम्ही समोर नाही तुम्ही विचारू शकता डाऊट्स आम्ही सांगायला तयार आहे कुणी घेतले थॉट्स कुणी घेऊ शकत नाही मी सगळे घेतले विशेषतः सिमिलॅरिटी चॅप्टर आणि पायथागोरस चॅप्टर तुम्ही कोणत्याही YouTube वर जा कुठं जा इतकं व्यवस्थित बघायला भेटणार नाही त्याची किंमत करा मला हे म्हणायचं आणि पालकांशी डिस्कस करा या गोष्टीवर आमचं असं आहे आमचं असं असेल तर करा बळच म्हणू नका चांगलं म्हणा आमच्या तुम्हाला वाटलं चांगलं खरंच चांगलं तरच त्याचं कौतुक करा नसता कौतुक नाही केलं तरी चालेल बघा फायदा उचला करा उगाच कोणतरी धाक लावला नाही पाहिजे तुम्हाला पालक रागवायचे म्हणून मग कसं तरी बघायचा काहीतरी दुसरा मार्ग स्वीकारायचा खोटं बोलायचं आणि आता माझा समज हा तिसराच्या आजचा पासून हरकत नाही मागचा तुम्ही कव्हर केला असेल 8 दिवसामध्ये आता दररोजचं काम दररोज करा मागं पुढं नाही आमचं चालले एक जर तुम्ही मागं यायला काय उपयोग होणार नाही खूप करण्यासारखं आहे मी रिव्हिजन सुद्धा घेणार आहे कशी घेणार आहे त्याचं सुद्धा टेक्निक सांगणार आहे मी तुम्हाला भरपूर गोष्टी करता येतात इच्छाशक्ती पाहिजे आमच्यातही पाहिजे तुमच्यातही पाहिजे नाही तर ऑनलाईनवर उघड रडर आहे ज्याला काही घ्यायचं नाही ते रडायले जास्त ओके बघा किती सिंपल गोष्टी 2-2 मार्काचे किती सोपा चॅप्टर आहे सिमिलॅरिटी चॅप्टरला नीट रिव्हिजन द्या तुमच्याकडे आहेत पायथागोरसला रिव्हिजन द्या थेरम तरी करा मागचे चॅप्टर पहिला आणि दुसरा तो सुद्धा नीट बघा लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स त्याच्यावर आपण रिव्हिजन घेऊ कशा पद्धतीने घ्यायची मी नंतर सांगेल तुम्हाला तिसरा A equal to minus common difference A means कोण T1 equal to A equal to -7 T2 equal to T1 plus D मग किती T1 किती आहे -7 plus D किती आहे हा छेद समान करा माइनस किती 7 दोन्ही 14 अधिक 1/2 -13/2 लक्षात घ्या बेसिक पक्क पाहिजे अडचण वाटत नाही इंटरेस्ट वाटतो T3 equal to T2 plus D T2 कुठे आहे -13/2 आणि D कोण आहे हा छेद समान आहे वजाबाकी होईल -12/2 म्हणजे -6 करेक्ट T4 equal to अजून घ्या T3 plus D T3 किती आहे -6 plus हाफ पुन्हा छेद समान करा 6 12 -12 अधिक 1/2 म्हणजे -11/2 therefore required AP is किंवा AP is काही म्हणा AP is पहिली टर्म कोण आहे -7 -13/2 -6 -11/2 प्रमाणे काम करा सिंपल आहे करू शकतात तुम्ही काहीच अडचण नाही तुम्ही स्टील करून स्वतः केलं तरी खूप छान आहे नाही पूर्ण व्हिडिओ बघा मग मराठी करा एक्सरसाइज सुद्धा कंप्लीट पाहिजे टेक्स्ट बुक मध्ये ओके अजून बघू फोर्थ नंबरचं बघायला हरकत नाही चालेल फोर्थ नंबरचं बघू
बेसिक फक्त पहिले लक्षात घ्या. A इक्वल टू -1/1.25 मायनस 1 पॉइंट B इक्वल टू 3. मग T1 इक्वल टू काय होईल? टर्म नंबर 1 A म्हणजे A मीन्स फर्स्ट टर्म -1.25. T2 इक्वल टू T1 प्लस B म्हणजे -1.25 प्लस 3 पॉइंट तुम्ही त्याला 0 म्हणलं तरी चालतंय. मग 3.00 मधून काय करा? अपोजिट साइन ह्या सबट्रॅक्शन लक्षात घ्या. पुढे 0 लिहू शकतात तुम्ही. आणि मग 5 एक हातात 2 1 3 7 पुन्हा हातात 1.73 पण प्लस का मायनस प्लस लक्षात घ्या. 1.7 नीट का गडबड होऊ देऊ नका सायन्स. पुन्हा T3 इक्वल टू T2 प्लस D. T2 किती? 1.75 प्लस 3 पटकन येईल तुम्हाला 4.7 3.00 म्हणजे 4 ऍडिशन असते दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. T4 इक्वल टू T3 प्लस D म्हणजे किती होईल ते? 4.75 प्लस 3 म्हणजे किती होते ते? 7.73 करेक्ट. आणि मग देअरफॉर AP इज काय होईल? -1.25 सेकंड 1.75 4.75 7.75. ओके, खूप सिंपल आहे. तुम्हाला करता येतील. राहिलेले 2 प्रॉब्लेम तुम्ही करू शकता. 5th आणि 6th नंबरचं खूप तसंच आहे. 6 - 3 फक्त नीट बघा. तुम्ही करू शकता. निगेटिव्ह असलं तर काही नाही, पटपट करू शकता. लक्षात की 5th नंबरचं बघा की A इक्वल टू 6 B इक्वल टू -3 T1 इक्वल टू A इक्वल टू 6 T2 इक्वल टू T1 प्लस B म्हणजे किती होईल? 6 प्लस -3 होईल. 6 -3 म्हणजे किती होईल? 3 काळजी घ्या. T3 इक्वल टू T2 प्लस B म्हणजे किती होईल? 3 प्लस -3 म्हणजे 0 करेक्ट. T4 इक्वल टू T3 प्लस D 0 प्लस -3 म्हणजे किती होते? -3 होते. लक्षात घ्या. अशा तुम्ही संख्या घेऊ शकता. म्हणून AP इज किती होईल? 6 3 0 -3 स्लो ऑन डॅट. पुढचं असंच करावं लागेल. डिफरन्स वाढावं लागेल. एक राहिले ते कंप्लीट करा तुम्ही. लास्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 3 बघू. खूप सिंपल आहे तो पण. लास्ट क्वेश्चन बघू काय म्हणतो तो बघू. त्याच्यानंतर आपण थांबू. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. खूप सिंपल क्वेश्चन आहे. काय पहिले ए विचारला आणि तुम्हाला डी विचारला. 2 विचारले. AP दिली 5 1 -3 -7 ऑफ AP. ही AP आहे. त्याच्यामुळे आता AP आहे म्हणजे कॉमन डिफरन्स कसा आहे? कॉन्स्टंट आहे. मग गिवन AP उत्तर गिवन अँड AP इज AP दिली तुम्हाला 5 1 -3 -7 आणि फर्स्ट टर्म कोणती होईल? A इक्वल टू किती होईल? 5. पहिल्याचं उत्तर झालं A फर्स्ट टर्म T1 आणि दुसरं विचारलंय D विचारलंय काय म्हणते? T2 -T1 कोणता एक घेऊ शकतो? 1 मायनस किती होईल? 5 म्हणजे D किती आला? -4. दोन्ही उत्तर झाले. T2 मायनस किंवा -3 मधून एक करा. -4 होते बघा. -7 मधून -3 वजा करा. कोणती टर्म घेतली तरी चालते कॉन्जुगेट. कारण ती AP आहे म्हणजे डिफरन्स कॉन्स्टंटच आहे. कोणता घ्या तर मग D किती येईल? -4. सिंपल आहे. दुसरं बघूत आपण असंच चालेल. दुसरं एखादं AP बघू की 0.6 0.9 1.2 1.5 0.6. given AP is 0.6 0.9 1.2 1.5 here A equal to T1 equal to 0.6 and D equal to
डायरेक्ट येतं 0.9 मायनस 0.6 म्हणजे 0.3 दोन्ही उत्तर झाले. therefore D equal to 0.3 नावातून 6 दिले. कॉमन डिफरन्स सगळ्यांचा कोणता आहे? 6 नावातून 6 करा किंवा 1.2 मधून 0.9 मायनस करा, तसेच एक लक्षात घ्या. थर्ड नंबरचं बघू, असंच आहे, पटपट बघू. 125 थर्ड नंबरचं बघू. त्यातलं क्वेश्चन नंबर 3 चालू, लक्षात घ्या. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन एपी. आणि मग थर्ड नंबरचं 127 135 143 151 करेक्ट. आणि मग आपण म्हणू शकतो हिअर A equal to T1 equal to 127 and B equal to T2 minus T1 equal to 135 minus 127 किती होईल सांगा? 3 आणि 5 8 हे. D equal to पुढच्या टर्म मधून याच्यातून ही वजा करायची नाही, T2 मधून T1 वजा करायची, किंवा 183 मधून 135 वजा करा, एकूण एकच येते. 151 मधून 143 तीचे लास्ट एक बघू, शेवटचं. गिवन एपी इज डायरेक्ट येतो. गिवन एपी इज 1/4 3/4 5/4 7/4 डायरेक्ट. हिअर A equal to T1 equal to 1/4 and D equal to T2 minus T1 3/4 minus 1/4 म्हणजे तीनातून एक दिलं 2/4 म्हणजे 1/2 येईल. म्हणजे आन्सर काय लिहा तुम्ही? A equal to 1/4 आणि D equal to 1/2. करेक्ट. खूप सिंपल भाग होता की तीनातून छेद समान आहे, 2 राहिले, 2/4 म्हणजे किती? 1/2 होईल. 1-2 प्रॉब्लेम फक्त सोडले, तुमच्यासाठी 2च करू शकता. खूप सिंपल एक्झरसाइज होती. याच्या पुढे आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये 2 फॉर्म्युले बघायचे, TN आणि SN. संपला चॅप्टर, संपवतो. खूप सिंपल चॅप्टर आहे, लक्ष देणं गरजेचं आहे. लक्ष नाही दिलं चलतंय चलू द्या काहीतरी होईल, ह्या याच्यात जर असतात भ्रमात असं तर चुकीचं आहे. अभ्यास करा. सिक्वेन्स म्हणजे काय बघितलं? सिक्वेन्स म्हणजे काय बघितलं आपण? पुन्हा सांगतो. विशिष्ट जी विशिष्ट प्रकारची ऑर्डर असते, बरोबर आहे, त्याला काहीतरी रिलेशन असलं पाहिजे, अशाला आपण सिक्वेन्स म्हणतो. कोणते नंबर मांडले त्याला सिक्वेन्स म्हणायचं नाही. फायनाईट ऑर्डर पाहिजे, काहीतरी फायनाईट डेफिनेट ऑर्डर असली पाहिजे, लक्षात घ्या. अशाला सिक्वेन्स म्हणलं. स्पेशल टाइप्स ऑफ सिक्वेन्सला आपण प्रोग्रेशन म्हणलं. आणि प्रोग्रेशनचे 3 टाइप बघितले, त्यात एपी, जीपी आणि एचपी. आपल्या अभ्यासाला फक्त एपी आहे. एपी म्हणजे आपण बघितलं कॉन्जुगेट टर्म मधला फरक, डिफरन्स जर स्थिर असेल, कॉन्स्टंट असेल तर त्याला एपी म्हणलं. आणि ज्यांचा कॉन्स्टंट एपी स्थिर नाही त्यांना आपण ते एपी नाही म्हणलं. जीपी आणि एचपी तुमच्या अभ्यासाला नाही. तिन्ही एक्सरसाइज घेतल्या, नीट करा, टेक्स्ट बुक मध्ये मांडा. आणि याच्यावरची एक्स्ट्रा प्रॅक्टिस देणारे होमवर्क ती करा, त्या डिलीट करू नका. आणि सहकार्य करा, फार व्यवस्थित होणार आहे. ओके, आज इथंच थांबू. थँक्यू.